हाय एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? तर मी आज तुम्हाला ना माझ्या चॅनल विषयी बोलणार आहे किंवा मी ही यूट्यूब चॅनल जे सुरू केलं आहे त्याविषयी मी जरासं तुमच्याशी बोलणार आहे. आणि नवीन आपण आता जेव्हा यूट्यूब चॅनल सुरू करतो त्या म्हणजे स्टार्टिंगला जे आपल्याला जे व्ह्यू येत नाहीत, लाईक येत नाहीत, त्या गोष्टीचं एवढं डिप्रेशन होतं की कसं काय येत नाही लाईक वगैरे. दुसऱ्याचे चॅनल बघितलं की जरा आपल्याला डिमोटिवेट म्हणजे असं हे होतं की ह्यांना किती लाईक आहेत, आपल्याला कसे नाहीत. पण ते तसा विचार नका करू, कारण आपण जरा म्हणजे आपले आता पाच सहा जर लॉंग व्हिडिओ पडले असतील, कुणाला हा चॅनल लगे माहीत होणार नाहीत किंवा आपलं चॅनल जर आपल्याला दुसऱ्यांना कुणाला माहीत होऊ द्यायचा म्हणजे असं जरा व्हायरल होण्यासाठी आपले जर व्हिडिओ कमी असतील तर ते नाहीच होणार ना. दुसऱ्याने तशी मेहनत घेतली तशी आपली अजून मेहनत झालेली नाही आहे, तशी हळूहळू आपली ही प्रोसेस. डिमोटिवेट अजिबात होऊ नका. चॅनल सुरू केलं आहे मी 8 ते 9 असं माझा 9. मी या व्लॉगमध्ये तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे. एक रेसिपी म्हणजे तुम्ही बघा माझ्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला समजेल मी रेसिपी कुठली शेअर केली आहे. आणि प्लीज माझ्या चॅनलला फॉलो करा, म्हणजे सबस्क्राईब करा, लाईक करा. त्यासाठी माझे व्हिडिओ आहेत जे मी डेली व्लॉगमध्ये माझी घरगुती कामे वगैरे किंवा माझे झाडे वगैरे असं मी डेली व्लॉगमध्ये टाकत असते यूट्यूबवरती. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा. थांबा, तुम्हाला बोलूनच दाखवते. 3, 2, 1 सबस्क्राईब, बरोबर ना? तर चला, तर मी तुम्हाला पुढे दाखवते. आता माझी रेसिपी स्टार्ट करते. तर मी 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, 2 कांदा घेतलेला आहे, 2 कांदे घेतलेले आहेत. त्यानंतर कढीपत्ता, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. कढीपत्ता हा ऑप्शन आहे, तुम्ही नाही टाकला तरी चालेल, तसं काही नाही. कांदा आणि टोमॅटो आहेत ना, ते खूप बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि मस्त असं कढईमध्ये ते भाजायला टाकायचे आहेत सोनेरी कलर येईपर्यंत. कांदा हा जरा भरपूर प्रमाणातच घ्या, त्यामुळे भाजीला अगदी व्यवस्थित म्हणजे छान अशी टेस्ट येते. त्यामुळे मी कांदा जरा मोठे होते माझ्याकडे, 2 कांदे मी चिरून घेतलेले आहे. त्यामध्ये तेल टाका आता आणि छान असं तेलामध्ये भाजून घ्या. टोमॅटो हे चांगले सोनेरी कलर येईपर्यंत चांगले भाजून घ्यायचं आहे. आपण जर बेस व्यवस्थित म्हणजे मसाला जो असतो तो व्यवस्थित कांदा भाजून झाला की त्यामध्ये टोमॅटो, कढीपत्ता टाकायचा आणि मस्त असं तो पण छान असा भाजून घ्यायचा आहे. लगे आपण ते म्हणजे पूर्णतः भाजलं गेलं पाहिजे, नाहीतर ते तसंच कच्चं टाकलं की मग ते भाजीमध्ये जास्त मुरलं जात नाही किंवा मग ते तसंच लागतं, मग ते कच्चं लागतं, मग ते खायला बरोबर वाटत नाही. त्यामध्ये हळद टाका. छान असे ही भाजी मसाला जर आपण व्यवस्थित भाजून घेतला तर भाजीला त्या मसाल्यामुळेच टेस्ट येत असते. त्यामुळे हे अगोदरची जी प्रोसेस असतो मसाल्याची प्रोसेस असते ना, ते आपण व्यवस्थित करून घ्यायची आहे. त्यानंतर मी ही दुकानातून अशी शेव आणलेली आहे. मोठी जाडसर असते ती शेव घ्यायची असते. असं म्हणजे आपण जो फरसाण असतो तो नाही, ती असं म्हणजे जाड पद्धतीनं ते करतात, शेवमध्ये करतात ना, तशी ती शेव घ्यायची आहे. म्हणजे छान अशी ती खायला पण छान वाटते. आणि बघा असं म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये जरासं मीठ वगैरे घालून चवीप्रमाणे घ्यायचं मीठ आणि ते छान असं सगळी प्रोसेस तर झालेली आहे. त्यानंतर मी असं पाणी ओतलेलं आहे. पाणी जरा जास्त प्रमाणात ओतायचं, कारण ती शेव आहे ना, ती पाणी शोषून घेते आणि त्यामुळे ते पाणी कमी पडल्यानंतर मग ते पूर्णतः सुकी भाजी होते. सुकी भाजी खायला खरंच छान वाटत नाही. ही जरा मीडियममध्ये जराशी स्पायसीमध्ये म्हणजे लपतपीत भाजी असेल ना ही तर छान वाटते. जास्त सुकी पण छान वाटत नाही, त्यामुळे ना जास्त पाणी ओता त्यामध्ये म्हणजे छान होईल. त्यानंतर कोथिंबीर कट केलेली ती मी टाकलेली आहे भाजीमध्ये आणि ही भाजी खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही कमेंट करून सांगा ही भाजी कशी झालेली आहे आणि रेसिपी पण कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा.